हॅलो हाय नमस्कार वेलकम बॅक माझ्या यूट्यूब चॅनलवरती. माझ्या यूट्यूबचं नाव आहे शरयू देशमुख खेडे आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती फर्स्ट टाईम आलेला असाल तर तुमचं स्वागत आहे आणि प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल. आणि तुम्ही माझा जो ब्लॉग बघत आहात त्यात आपण सगळं असं माझी जी प्रेग्नेन्सी आहे ते डॉक्युमेंट करण्याचा प्रयत्न करतोय. आणि ही जी माझी प्रेग्नेन्सी जर्नी आहे त्याला मी एक्स्ट्रीम असं छान एक्साइटिंग करण्याचा प्रयत्न करते आहे. सो आपण आपल्या दिवसाची सुरुवात करूया. सो माझ्या मॉर्निंगची सुरुवात होते पहिले किचनमध्ये जाऊन आणि टिफिन बनवून होता. कारण की त्याच्या मागे तुम्हाला वाटत असेल की शरीर तू लवकर उठायला पाहिजे, पण ते माझ्याकडून होतच नाही आहे. कारण की माझा जो स्लीप रुटीन आहे तो सगळा इतका जास्ती डिस्टर्ब झालेला आहे. मी खूप ट्राय करत आहे की मला रात्री झोप आली पाहिजे, पण मला नाही येत आहे झोप. काय माहिती हा असा सेकंड ट्रायमिस्टरमध्ये कोणता फेज असतो ज्याच्यात झोप नाही येत आणि खूप लोकांना हे असं फील होतं. मला आधी मी दुपारी चांगली झोपत होती. मला वाटलं दुपारी मला छान झोप लागते, पण मला वाटलं की मी रात्री त्यामुळे नाही झोपत आहे. सो मी ते 2-3 दिवस झाले ते पण अवॉइड करत आहे. स्टील मला झोप नाही येत आहे. सो मी असंच थोडं ट्राय करणार आहे की थोडंसं आराम करून दुपार म्हणजे नॉट जास्त आराम, पण स्टील माझं रात्रीचं रुटीन झालं पाहिजे की मी मॉर्निंगमध्ये ॲक्टिव्ह राहिली पाहिजे. पण स्टील मी ॲटलिस्ट एका टाईमपर्यंत उठून जाते की माझा टिफिन झाला पाहिजे. आणि त्यासोबत मग मी थोडं हायड्रेट राहायसाठी पहिले तर ऑफकोर्स मस्त पाणी पिते. त्यासोबत मग आज मी थोडं वॉटरमेलन खाल्लं होतं. देन मग मी लंच बनवला. सो लंच पण मी फुटेज ॲड करेल. सो आज अर्लीच ना थोडी लाईट गेली होती. सो मला असं वाटलं की पहिले मस्त छान आंघोळ करून घ्यावं की मी ॲटलिस्ट प्रोडक्टिव्ह आणि छान फ्रेश फील करणार. सो मी मस्त टिफिन झालं लंच झाल्या प्रिपेअर केल्या मी पहिले छान मस्त आंघोळ केली, मस्त फ्रेश फील केलं अँड देन आय हॅड माय ब्रेकफास्ट. आणि आज मी फर्स्ट टाईम असे मूगचे अप्पे बनवले होते. सो काल मी मूग चिला बनवला होता, त्याचं बॅटर होतं, त्यामध्ये मी सुजी रवा टाकला आणि बस दॅट्स इट. आणि त्याच्यात कांदा टाकून मस्त अप्पे झाले. मी फर्स्ट टाईम बनवले होते, पण खूप जास्त टेस्टी लागले. तुम्ही नक्की ट्राय करा. मस्त आणि एकदम फुल वाटलं मला ते झाल्यानंतर. आणि ऑफकोर्स आय हॅड माय मिल्क विथ प्रोटीन पावडर, जे की मी रोज घेते, जे स्किप नाही करत. सो हे होतं माझं ब्रेकफास्टपर्यंतचं रुटीन. सो माय लंच इज रेडी. सो आय एम ऑल सेट. आणि आज मी थोडंसं बेबीचं जी आपण म्हणतो ना गर्भसंस्कार किंवा त्याचा राईट ब्रेन आणि लेफ्ट ब्रेन डेव्हलप करायचा. कारण की बेबीची जास्तीत जास्त जी ग्रोथ असते ती आपल्या टमीमध्ये होऊन जाते. सो त्यावर मी थोडा आता रिसर्च करणार आहे. मी थोडं ऑलरेडी रिसर्च केला आहे की बेबी कशामुळे हॅपी राहतो. सो आज त्याच ॲक्टिव्हिटी आपण या व्लॉगमध्ये करूया. आणि आज नेमकं डे 2 आहे. मी इतकं व्लॉगिंग करण्याचा प्रयत्न करत आहे आणि आजच माझ्या फोनला गरम व्हायचं आहे, हँग व्हायचं आहे. मी तरी कालचा व्लॉग एडिट केला, कारण की फुटेज दिवसभराचं शूट करणार तर फोन तर फुल होतो. तर मी कालच व्लॉग एडिट केला, थंबनेल एडिट केला, तो म्हणजे प्रायव्हेटमध्ये पोस्ट पण केला. सो तुम्हाला कधी बघायला मिळेल ही सिरीज कधी स्टार्ट होणार, आम्ही कधी प्रेग्नन्सी डिस्क्लोज करू. पण स्टील आय थिंक की इट्स अ टाईम की मी ॲटलिस्ट असं डॉक्युमेंटरी करून ठेवते माझी जर्नी, बिकॉज आय एम फीलिंग व्हेरी एनर्जेटिक दिस डेज. सो दॅट्स वाय. आणि या ते तुम्हाला बघायला मिळेल. पण मी स्टोरेज पूर्ण खाली केला होता फोन. स्टील माझा फोन गरम मारतोय, हँग होतोय आणि त्यासोबत पण मी डील करत आहे. आपके हिस्सों में आग पहुंची ही थी, कंफ्यूजन में डाल दिया, प्लॉट पर लगा कि आग फ्लैट के उस आज मी विचार केला होता की खूप जास्त ॲक्टिव्ह डे मी हे करणार, ॲडव्हेंचर करणार, छान बेबीसाठी छान असं प्रोडक्टिव्ह आणि छान ते नवीन ब्रेन डेव्हलपमेंटच्या ॲक्टिव्हिटी असतात ते शोधणार. मी ऑलरेडी थोडी स्क्रीनशॉट काढून ठेवले होते. पण हे सगळं माझं की आज असं करायच्या नादात हॉलमध्ये खूप गरम होतं. सो आय थॉट की चला आज कूलर मी काढूनच घेते हॉलसाठी. सो मी छान कूलर आला, त्याला भरलं आणि त्याला व्हील्स आहे. सो मला असं बिलकुल त्याला ओढवाढ करावं नाही लागलं, म्हणजे मला प्रेग्नेन्सी वाईज. सो मी छान कूलर लावला. त्यानंतर तुम्हाला समजू शकते काय सिच्युएशन झाली असेल कूलर लागल्यावर. मी फुल चिल मोडमध्ये. मी म्हणजे लंचही असा केला, चिल टी व्ही पाहत आहे,
कूलर लागल्यावर गाईज 1चे 4 कसे वाजले मला काहीच समजलेलं नाही आहे. सो आय एम बॅक अँड आय थॉट की आजचा व्लॉग मी असा म्हणजे असं वाया तर नाही घालू शकत जसा मी माझा अर्धा दिवस घालवलेला आहे. आय थॉट की मी थोडं रिसर्च करणार. आता तुम्हाला दिसतो माझ्या हाती पेन आणि मी थोडे स्क्रीनशॉट काढून ब्रेन डेव्हलपमेंटसाठी की ॲटलिस्ट बाळाला असं 1 तास तरी द्यायचा की छान आपण क्रिएटिव्ह राहायचं वगैरे. सो हे सगळं आराम विराम झाल्यानंतर माझं डोकं आता उघडलं आहे. आधी पण उघडलंच होतं पण ते कूलर लागल्यावर मी असा एकदम स्लो लाईफ काम एकदम काम मोडमध्ये गेली होती. व्लॉग आपण चालू केला आहे हे पूर्णपणे विसरली होती. मी लंच पण करून टाकला आणि मी काहीच फुटेज नाही घेतल्या. सो आपण असं होतं गाईज. सो आजचा दिवस वाया न घालवता आणि एवढा ब्लॉग आपण मेहनतीने चालू केला आहे. डे 2लाच आपण गिवअप नाही करू शकत. सो बेबीची पण झोप झाली आहे, बेबीच्या मम्माची पण झोप झाली आहे, सगळं कामनेस वगैरे सगळं करून झालं आहे. सो आता आपण वर्क मोडमध्ये येऊया. आणि मी ऑलरेडी स्क्रीनशॉट काढून ठेवले होते की दोन्ही हातांनी लिहायचं जे की मला बिलकुल जमत नाही आहे. सो हा ए मी ऑफकोर्स राईट हँडनी काढला आणि हा ए मी लेफ्ट हँडनी काढला. आणि मला आता एकदम असं 10वीच आठवली कारण की इथे माझा ॲक्सिडेंट झाला होता राईट हँडला आणि माझी 10वी होती. सो मी लेफ्ट हँडनी खूप जास्ती प्रयत्न केला होता की मला लिहिता येऊ पण मला तेव्हाही लिहिता नाही आलं. आणि आत्ता हे मी बेबीसाठी करत आहे. आणि तेव्हा ॲक्सिडेंटमुळे असं झालेलं की राईट हँड आपल्या लहानपणापासून राईट हँड असल्यावर राईट हँडनीच लिहिणार याच्यात बिलकुल ताकदच नसते. पण यांनी असं दोन्ही ब्रेन ओपन होतात और मे बी दोन्ही असं काहीतरी होत असेल जे मला असं मेडिकल टर्ममध्ये नाही माहिती. पण स्टील मी ट्राय करत आहे. सो करून पाहूया. सो गाईज हे इतके सुंदर राईट हँडनी मी लिहिलं आहे आणि हे लेफ्ट हँडनी बघा. सिरियसली हे अक्षर बघून मला वाटत आहे हे माझे अक्षर आहे. मला जर लहान मुलंसुद्धा असं त्यांचे अक्षर असे चांगले नाही आले त्यांनी परफेक्ट नाही काढलं तर इतका राग आहे म्हणजे असं वाटतं का नाही येते तुला. आणि हे लिटरली माझं लेफ्ट हँडचं आहे. म्हणजे गाईज हे प्रिपेअर्ड करतं मॉमला की एक्झॅक्टली तुमचे बेबीज काही शिकलेले नाही आहे आणि त्यांना तुम्हाला शिकावं लागणार तर तुम्हाला पेशन्सनी शिकावं लागणार त्यांच्या हँडरायटिंगवर. आधी तर मला वाटतं मलाच सुधारणा करावं लागेल, मलाच प्रोसेस करावं लागेल. सो आपल्याच ब्रेनला हे डेव्हलप करत आहे की बी रेडी फॉर युअर किड्स. ओके सो ही जी नेक्स्ट ॲक्टिव्हिटी आहे ती पण मी ऑफकोर्स इंस्टाग्रामवरून शोधली आणि त्याच्यात तुम्हाला हे जे नंबर दिसत आहे ते क्विकली असं म्हणजे त्याचे हात करायचे म्हणजे 5 3 1 0 4 2 3 2 1 5 2 म्हणजे ते एकदम परफेक्ट झालं पाहिजे. मी ऑलरेडी मला पहिले जेव्हा मी ट्राय केलं होतं तेव्हा मला बिलकुल जमत नव्हतं म्हणजे एकदम स्लोली करत होती. आता ॲटलिस्ट मला थोडं जमतं सुद्धा. सो आपण ट्राय करून बघूया व्लॉगसाठी. 5 3 1 0 4 2 3 2 1 5 2 1 3 2 0 0 4 3 3 2 5 0 1 5 2 0 3. सो पहिलं तर मला ही ॲक्टिव्हिटी जेव्हा मी अशी रीलवरती बघितली मी तेव्हा करून पाहिली होती तर मला नव्हती जमली पण हळूहळू ही जमते आणि मजा येते हे करायला. आणि तुम्ही दोन्ही हाताने करू शकता. बघूया दुसरी ॲक्टिव्हिटी. सो नेक्स्ट आहे ही ॲक्टिव्हिटी. इथे मी असे डॉट बनवलेले आहे. तर आपल्याला असं करायचं आहे म्हणजे जेव्हा असे सिंकमध्ये 2 असं हे पहा किती कन्फ्युजिंग आहे. सो हे आपल्याला शिकायचं आहे म्हणजे त्यांनी बेबीचं ब्रेन डेव्हलप होणार. सो लेट्स डू इट. 1 2 1 2 1 2 1 2 काय होतं 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1. बेबी काम बेबी काम. ओके 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 2 1 2 1 2 1 2 1 2 1. या
वी कॅन डू इट. ओके, सेकंड इज दिस. हे असे मी असे 2 काढले आहे. तिथे आपल्याला असं करायचं आहे, असं करायचं आहे. ओके, ह्या गोल याच्यावर असं आणि याच्यावर असं चालेल. ओके, आता याच्यावर आपण 1 2 पण नाही म्हणू शकत यार. ओके, स्टार्ट. आई गा, स्ट्रगल इज रिअल आहे बॉस. म्हणूनच याला आहे थोडंसं, हे लहान मुलांसाठीच आहे, पण हे आपण सहसा लाईफमध्ये नाही करत. पण इट्स गुड, इट्स डेफिनेटली गुड टू ओपन द ब्रेन, मम्माचं सुद्धा. सो लेट्स डू इट. ओके, वाव वाव वाव. काहीतरी थोड्या वेळाने गडबड होऊन जाते, पण थोडं फास्ट केलं तर ठीक आहे. आपल्याला जमत आहे, आपल्याला जमत आहे. येस येस येस. नेक्स्ट पण तसंच आहे, सेम आहे. त्याला हे असं आणि असं करायचं. ओके ओके, हे पण जमत आहे आपल्याला डेफिनेटली. इट्स ओके ओके. नॉट अ विन-विन सिच्युएशन, बट स्ट्रगल इज रिअल. सो आपल्याला हे डेली करायचं आहे. वी आर स्टार्टिंग टुडे. या. सो तुम्हाला या ज्या आता ॲक्टिव्हिटी खूपच जास्त बोर वाटल्या असेल आणि हे थोडंसं डोक्यावरून चाललं असेल की याच्यापासून तर मी सुरुवात नाहीच करणार आहे गर्भसंस्कारची किंवा ब्रेन डेव्हलपमेंटची, तर सिम्पली आपण छान करोके म्हणू शकतो, गाणं म्हणू शकतो. सो ते पण मला खूप जास्त सुदिंग वाटतं की छान आपला छान ते जे आपले आवाजाचे व्हायब्रेशन असतात ते बेबीपर्यंत पोहोचतात. कारण की आपण जेव्हा गाणं म्हणतो असं छान असं आतून म्हणतो आणि ते मी खूप जास्त एन्जॉय करते ती प्रोसेस. सो आपण ते पण करू शकतो. सो आपण करूया करोके. मला लाजच वाटते कॅमेरा पुढे गाणं म्हणायचं. नजर नहीं चुराना सनम, हो गया मेरा दिल, बदल के मेरी तुम जिंदगानी. मन होई फुलांचे थवे, गंध हे नवे कुठून से येती, मन पाऊल पाऊल सपने ओली उडणारी माती, मन वाऱ्यावरती झुलते असे उंच उंच का उडते, मग कोणा पाहून झुलते, सारे कळतन कळतच घडते, सारे कळतन कळतच. कुणीतरी मग माझे होईल हात घेऊन हाती, मिठीत घेऊन मोज चांदण्या काढोख्या या राती. सो माझ्या मोबाईलची बॅटरी फक्त 10% आहे आणि मी ही करोके मस्त एन्जॉय करत आहे. तो थोडा वेळ चार्जिंगला लावते आणि मी पण थोडी अशी छान मस्त गाणे म्हणायला माझ्या खूप मजा येत आहे. ॲट लास्ट हेच आहे की तुम्हाला प्रेग्नन्सीमध्ये छान स्वतः सेल्फ एन्जॉय करायचं आहे. तुम्ही जेवढे हॅपी राहाल, तुमचे जेवढे हार्मोन्स हॅपी राहणार, तुम्ही जितकं म्हणजे एन्जॉय कराल ती मुमेंट, सगळ्या मुमेंट, तेवढं बेबी हॅपी राहणार, बेबी ॲक्टिव्ह राहणार. आणि जे आपले व्हायब्रेशन असतात, जे आपल्या बॉडीचे व्हायब्रेशन असतात, जे आपण बोलतो, जे आपण सगळं फील करतो ना, ते सगळं बेबी फील करत असते. सो ॲट लास्ट यू हॅव टू बी हॅप्पी आणि जस्ट एन्जॉय द मुमेंट. सो आय एम गोईंग टू, म्हणजे मी गाडी अजून ट्राय करणार आहे, तो म्हणजे मी चार्जिंगला लावते. एक दिन आप यूं हमको मिल जाएंगे, एक दिन आप यूं हमको मिल जाएंगे, फूल ही फूल राहों में खिल जाएंगे, मैंने सोचा न था एक दिन जिंदगी इतनी होगी हंसी, झूमेगा आसमां गाएगी ये ज़मीं. सो गाईज, बेबीचे बाबा सुद्धा ट्राय करत आहे. प्रथम हे काय आहे, तू ॲटलिस्ट चांगलं राईटवाला तरी चांगलं काढ. हे काय आहे. तुम्हाला आता बेबीच्या बाबाचे अक्षर दाखवते. हे मी ट्राय केलेलं आहे, ॲटलिस्ट बेटर. बी कुठे आहे, बी कुठे आहे,
आर दिसत आहे तो, जी कुठच्या कुठे. वाव, क्यू, व्हेरी नाईस. आणि आर का बरं मग तू आता का बरं मला म्हणत होता जे कसा काढला? Attempt successful.